वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा प्रकरण 2 वास्तव संख्या याच्यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न 6वा सोडवणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 6 पर्यंतचे सर्व प्रश्न सर्व सराव संच सोडवलेले आहेत. आणि जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही सपनाज होमस्कूलिंग चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन इयत्ता 9वी गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता. आता प्रश्न 6 काय, खालील करणींचा सोपा परिमेयीकरण गुणक लिहा. ओके, तर इथे सोपा परिमेयीकरण गुणक लिहायचं. याच्यासाठी काही स्टेप्स आहेत, त्या फॉलो केले की आपल्याला उत्तर मिळेल. पहिल्या प्रश्नात संख्या काय दिलेली आहे, वर्गमुळात 32. तर वर्गमुळात 32चा असे अवयव पाडायचे की त्यातला एक अवयव जो आहे ना तो पूर्ण वर्ग पाहिजे. पूर्ण वर्ग म्हणजे ज्याचं वर्गमूळ काढता आलं पाहिजे. जसं 4चं वर्गमूळ 2 आहे, ओके, मग 9चं वर्गमूळ 3 आहे, तसंच 16चं वर्गमूळ 4 आहे. तर 16 दुने 32 हे याचे अवयव पडतात की नाही. मग इथे आपण काय अवयव पाडायचे, 16 दुने 32. मग इथे लिहायचं वर्गमुळात 16 गुणिले 2. 16 गुणिले 2 म्हणजे 32 की नाही. मग आता मला सांगा, हे 16 जे ते वर्गमुळाच्या बाहेर येऊ शकतात की नाही. मग ते वर्गमुळाच्या बाहेर आले तर काय होणार, म्हणजे 16चं वर्गमूळ किती होतं, 4. 4 वर्गमुळात 2. ओके, मग आता मला सांगा, याला जर आपल्याला वर्गमुळात 2 जर काढायचं असेल तर कितीने गुणावं लागेल आपल्याला, वर्गमुळात 2 ने. कारण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 2. मग आपण काय केलं, 4 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. ओके, मग याचं उत्तर काय, बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2 होतात. म्हणजे 4 गुणिले 2 झाले, 4 दुने 8. ओके, झालं की नाही, परिमेयकरण झालं याचं. ओके, पण परिमेयकरण करताना सगळ्यात सोपा परिमेयकरण गुणक कोण होता, तर वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 32ला आपण वर्गमुळात 32 ने गुणलं असतं की नाही, तर वर्गमुळात 32 गुणिले वर्गमुळात 32 बरोबर 32 आलं असतं उत्तर. ओके, पण सोपा परिमेयकरण गुणक पाहिजे, छोटा शोधायचा आपल्याला. मग वर्गमुळात 2 हा सोपा परिमेयकरण गुणक मिळतो. ओके, म्हणून मी इथे लिहायचं उत्तर, वर्गमुळात 32चा सोपा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 2 आहे. ओके, परिमेयीकरण गुणक तर कोणी आलं असतं, म्हणजे वर्गमुळात 2 पण आला असता, वर्गमुळात 32 पण आला असता, पण आपल्याला सोपा शोधायचा की नाही. मग सोपा हा भेटतो आपल्याला. ओके, चला पुढचं गणित बघू आपण. आता दुसरी संख्या काय दिलेली आहे बघा आपल्याला, वर्गमुळात 50. तर मग वर्गमुळात 50चा सोपा परिमेयीकरण गुणक शोधण्यासाठी आपल्याला पूर्ण वर्ग संख्या शोधायची आहे. मग आपल्याला माहिती आहे 25 दुने 50 होतात आणि 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. कारण 25चं वर्गमूळ आपल्याला तोंडी काढता येतं, ते आहे 5. मग इथे आपण लिहायचं 25 गुणिले 2. वर्गमुळात 25 गुणिले 2 म्हणजे 50च होतात, वर्गमुळात 50. मग आता यातले 25 बाहेर येतात की नाही, 25 बाहेर आले तर काय होतात, 5 होतात. 25चं वर्गमूळ 5 आहे, राहिले किती 2. ओके, मग आता याला आपल्याला परिमेय संख्या करायला काय लागेल, वर्गमुळात 2 इथून काढावे लागतील, म्हणजे वर्गमुळात 2 ने गुणावं लागेल. मग इथे लिहायचं, म्हणून 5 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर किती होणार, 5 गुणिले 2 म्हणजेच 5 दुने 10. झालं परिमेय संख्या. ओके, मग इथे लिहायचं, म्हणून वर्गमुळात 50चा सोपा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 2 आहे. ओके, चला पुढचं गणित बघू आपण. आता संख्या काय दिलेली आहे, वर्गमुळात 27. मग आपल्याला माहिती आहे 27चे अवयव जर पाडले तर 9 त्रिक 27 अवयव पडतात आणि 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही. 9चं वर्गमूळ काढता येतं. वर्गमूळ काढता न येणाऱ्या संख्या असतील तर नाही करता येणार, पण इथे मिळते आपल्याला 9 गुणिले 3. मग बघा 9 बाहेर आले म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 राहिले. ओके, मग आता इथलं जर ह्याला परिमेयीकरण करायचं, वर्गमुळात 3 काढण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल, वर्गमुळात 3 नेच. म्हणजे 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 जर केले आपण तर उत्तर किती येतं, 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9. हे झालं परिमेयीकरण. ओके, म्हणून मी इथे लिहायचं, म्हणून वर्गमुळात 27चा सोपा परिमेयीकरण गुणक किती, वर्गमुळात 3 आहे.
ओके, चला पुढचं गणित बघू आता आपण. आता इथे संख्या बघा काय दिली, 3/5 वर्गमुळात 10. ओके, मग 3/5 वर्गमुळात 10. आता वर्गमुळात 10चे अवयव काय पडतात बघा, 5 गुणिले 2, 5 दुने 10. ओके, ह्याच्याशिवाय वेगळे अवयव पडत नाही. 5 आणि 2 अवयव पडतात, पण 5 पण पूर्ण वर्ग संख्या नाहीये आणि 2 पण पूर्ण वर्ग संख्या नाहीये. त्यामुळे कोणती संख्या वर्गमुळाच्या बाहेर काढता येणार नाही आपल्याला. म्हणून आपल्याला याला कोणी गुणावं लागेल, तर वर्गमुळात 10 या पूर्ण संख्येनेच गुणावं लागणार आहे. म्हणून मग आपण इथे काय लिहायचं बघा, 3/5 गुणिले म्हणजे वर्गमुळात 10 गुणिले वर्गमुळात 10 बरोबर किती होणार, 3/5 गुणिले 10. ओके, म्हणजे किती होतात बघा, हे 5×5 5 दुने 10 म्हणजे 3 गुणिले 2 बरोबर 6. परिमेय संख्या झाली. म्हणजे कितीने गुणावं लागलं, आपल्या वर्गमुळात 10ने गुणावं लागलं. म्हणून मग इथे लिहायचं उत्तर, म्हणून 3/5 वर्गमुळात 10 या संख्येचा सोपा परिमेयीकरण गुणक वर्गमुळात 10 आहे. आलं लक्षात? कारण अवयव पाडल्यानंतर कोणतीच पूर्ण वर्ग संख्या मिळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला वर्गमुळात 10नेच गुणावं लागले इथे. चला पुढची संख्या बघू आपण, पुढचं गणित बघू. आता इथे संख्या काय दिली बघा, 3 वर्गमुळात 72. मग 72चे अवयव जर पाडले आपण तर आपल्याला एक अवयव मिळतो 36 दुने 72. ओके, मग 36 दुने 72 मध्ये 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे ना. 36चं वर्गमूळ माहितीये का, तोंडी सांगू शकतो, 6 वर्गमूळ आहे. मग आपण चला सोडूया गणित. मग 3 वर्गमुळात 36 गुणिले 2 लिहिले आपण. ओके, मग 36चं वर्गमूळ 6 आहे, म्हणजे किती राहिले, 3 गुणिले 6 वर्गमुळात 2. 6 बाहेर काढले आपण 36च्या रूपातले. मग किती झाले बघा, 3×6 18 आणि इथे वर्गमुळात 2 आहेत तसे लिहिले आपण. ओके, म्हणजे आता ह्याला जर परिमेयीकरण करायचं असेल तर कितीने गुणावं लागेल, वर्गमुळात 2ने. इथे यायचं, म्हणून 18 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर किती होणार बघा, 18 गुणिले 2, 18 दुने 36. हे आपलं उत्तर आलेलं आहे, म्हणजे परिमेय संख्या झालं उत्तर. मग आपल्याला कितीने गुणावं लागलं, वर्गमुळात 2ने. म्हणून 3 वर्गमुळात 72 चा सोपा परिमेयीकरण गुणक किती आहे, वर्गमुळात 2 आहे. बरोबर. चला पुढचं गणित बघू आपण, 6वं गणित. आता आपल्याला संख्या दिली ती किती दिली बघा, 4 वर्गमुळात 11. तर या संख्येचा प्रॉब्लेम काय, आता इथे बघा याचे अवयवच पडत नाही. 11च्या वेळ काय होतं, 11 आणि 1, म्हणजे याचं वर्गमूळ पण निघणार नाहीये आणि पूर्ण वर्ग संख्येचा अवयव पण पडत नाही. मग इथे काय करावं लागेल, आपल्याला वर्गमुळात 11नेच गुणावं लागेल. मग इथे काय करायचं, 4 वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 11 बरोबर किती होणार, 4 गुणिले 11 म्हणजेच 44. झालं परिमेय संख्या. पण आपण कोणी गुणलं, तर वर्गमुळात 11ने. म्हणून 4 वर्गमुळात 11 या संख्येचा सोपा परिमेयीकरण गुणक किती आहे, वर्गमुळात 11 आहे. बरोबर. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर सपना झूम स्कूलिंग या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.